तर चला आता छोटंसं एअरक्राफ्ट आपलं छोटंसं एअरक्राफ्ट आम्ही पण छोटे छोटू. नमस्कार नमस्कार वेलकम. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आजचा प्रवास होणार आहे एकदम खास. आज आपण प्रवास करत आहोत तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग. आता सध्या मी आहे, आपण बघताय पुणे एअरपोर्ट आणि समोर आपण बघताय हे आहे गेट नंबर 5. इथून आता आपली बोर्डिंग होणार आहे थोड्याच वेळात. आपल्या फ्लाईटचा टायमिंग आहे 7:30 आणि जवळजवळ 8:30 वाजता आपण पोहोचणार आहोत सिंधुदुर्गला, चिपी एअरपोर्ट. समोर या साईडला आपण बोर्ड वाचू शकता, सिंधुदुर्ग. फ्लाय 91ची आपली फ्लाईट आहे. ती ॲक्च्युअली तिचं टायमिंग होतं 7:50, पण ती रिशेड्यूल झाली आहे 7:30 वाजताची. त्यामुळे ना सकाळी झोप अजिबात झालेली नाही आहे. आणि समोर आपण बघताय फ्लाय 91चं ATR 72-600 आलेलं आहे आणि याच फ्लाईटने आपण प्रवास करणार आहोत. समोरून काय जबरदस्त दिसते बघा. आपण फायनली बोर्डिंग टाइम झालाय. समोर आपण बघता इंडिगोची फ्लाईट, या साईडला पुन्हा एकदा इंडिगो फ्लाईट आणि आपली फ्लाय 91. सकाळ सकाळ पुणे एअरपोर्टचं वातावरण बघताय. तर चला आता छोटंसं एअरक्राफ्ट आपलं छोटंसं एअरक्राफ्ट आम्ही पण छोटे छोटू. नमस्कार नमस्कार वेलकम. तर फ्लाय 91-600 मध्ये हा आपला दुसरा प्रवास आहे. लास्ट वीक आपण प्रवास केला होता जळगाव ते पुणे आणि सेम फ्लाईट होती आणि स्टाफ पण सेमच होता. सकाळचं वातावरण बघताय आपण पुणे एअरपोर्टचं. आता वाजलेत 7:15. बोर्डिंग ऑलरेडी चालू झाली. 15 मिनटात बोर्डिंग कंप्लीट होईल आणि आपण आपल्या मार्गाला मार्गस्थ होणार आहोत. तर सध्या आपण बघताय पॅसेंजर्स, खूप सारे पॅसेंजर्स आहेत तळकोकणातले. आणि मी आपल्याला हे ऑलरेडी दाखवलं. या साईडला आपण बघताय इकडे लॅम्प, रीडिंग लाईट, इकडे AC वेंट्स आहेत आणि ब्रँड न्यू फ्लाईट असल्यामुळे आपल्याला ट्रे वगैरे एकदम फर्म आपल्याला भेटते. थँक्यू. आणि फायनली आपल्याला आहे ना प्रोसिडिंग भेटले. आपण बघतोय समोर स्टाफने आपल्याला प्रोसिडिंग सिग्नल दिलेला आहे आणि पुणे एअरपोर्टवरून निघतोय आता आपण. फायनली बरोबर 8 वाजता आपल्या फ्लाईटने टेक ऑफ केलेलं आहे पुण्यातनं. आणि खाली आपण बघताय आता पुणे आपण सोडतोय. हे जवळजवळ आपण सूसच्या पुढं आलो आहे. सूस, बावधन वगैरे हा एरिया दिसतो आता सध्या खाली आपल्याला. टेक ऑफ केल्या लगेचच पिंपरी चिंचवड दिसलं. मी याच्या आधी आपल्याला दाखवलं मेट्रो स्टेशन वगैरे पिंपरीचं दिसत होतं. आणि आता इथून जवळजवळ 420 किलोमीटरचा टप्पा आपण पार करणार आहोत. थेट सिंधुदुर्ग, मालवण. पहिल्यांदाच आपण चाललो आहे विमानाने मालवणला, कोकणात. तर मजा येणार आहे मंडळी. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लास्ट वीकमध्ये ज्यावेळेस प्रवास केला होता आपण याच
फ्लाय 91ने ATR 72ने प्रवास केला होता. त्यावेळेस आपण जळगाव ते पुणे प्रवास केला होता. 1 तास लागला होता आणि अंतरही जवळपास तेवढंच आहे, 400 किलोमीटरच्या आसपास. तर ह्यालाही तेवढंच लागेल. फ्लाईटचं जे ओव्हरऑल स्पीड असणार आहे तर 450च्या आसपास असणार आहे, याच्यावर काय जाणार नाही आहे. तर मोठी फ्लाईट असली तर मग ते 800-900चं स्पीड पकडते, पण ही 450 अराऊंड 450च्या स्पीडनेच आपली फ्लाईट चालणार आहे. आता फ्लाईटने आपला ऑलमोस्ट जो हाईट आहे ती गेन केलेली आहे, आपण बघताय खाली. खरं तर फ्लाईटचा टाईम आहे ना रिशेड्यूल झाला होता 7:30 वाजताचा, पण ॲट द एंड ऑफ द डे फ्लाईट 8 वाजताच निघाली आपल्या, म्हणजे जो नॉर्मल टाईम होता तिचा. तर आता मला असं वाटतं 9 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्ग. फ्लाईटने आपल्या आता जबरदस्त असं एलिव्हेशन गेन केलेलं आहे आणि फ्लाईट सुरू होण्यापूर्वी म्हणजे टेक ऑफ घेण्यापूर्वी आपल्याला क्रू मेंबरने ही मँगो बाईट आपल्याला एक जेस्चर म्हणून दिली. तर खूप चांगलं जेस्चर होतं त्यांचं. चॉकलेट आपल्याला जेवढे पाहिजे आपण तेवढे घेऊ शकता. तर चला आता फटाफट फीचर्स सांगतो मी आपल्याला. या साईडला आपण वरच्या साईडला बघताय हे आपलं लगेज स्पेस आहे. लगेज स्पेसमध्ये मला वाटतं की फ्लाईट जरी छोटी असली तरीसुद्धा लगेज स्पेस भरपूर आहे, त्यामुळे बॅग आपल्या आरामात बसतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॉमिक्स बुक दिलेली आहे बिरबलची, जे आपण वाचू शकता आणि जे की चांगलं इनिशिएटिव्ह वाटते मला. खाण्यापिण्यासाठी आपल्याला इथे हे ऑप्शन्स बघायला मिळतात. असॉर्टेड नट्स वगैरे हे 150 रुपये. खाली आपल्याला 250 रुपये हे रेडी टू ईट आहे. पोहा वगैरे, उपमा वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत. तर आपल्याला ह्या खायच्या असतील तर आता क्रू मेंबर आपण पाहत आहे तर ते आता सर्व करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ऑनबोर्ड हे घेऊ शकतो. नंतर आपल्याला इथे वॉमिटिंग बॅग वगैरे ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि नंतर हे इन्स्ट्रक्शन कार्ड आपल्याला आहे. फ्लाईट टेक ऑफ करून आपल्याला 15 मिनटं झाले. त्यांना आता आपण बघता आपली फ्लाईट मांढरदेव म्हणजे मांढरची काळूबाई देवस्थान इथून आता सध्या फ्लाय करते. साताऱ्याला पोहोचलो आहे आता आपण. बघताय मॅपमध्ये पण सातारा दाखवते आणि खालच्या साईडला या साईडला कोयना डॅम. काच आहे ना एकदम ब्लर आहे, त्यामुळे व्यवस्थित काय दाखवता येत नाही मला. साताऱ्यातनं कोण बघते आपला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. साडेआठ वाजलेत आत्ता आणि कोल्हापूरपाशी आपण पोहोचलो आहे. आणि खालचा नजारा बघा आपण, काय जबरदस्त लोकेशन आहे. लोकेशन म्हणजे आपण कोल्हापूरच्या वरतून आता फ्लाय करतोय. ही काच आहे ना, काच थोडीशी खराब आहे, त्याच्यामुळे ना क्लॅरिटी येत नाही व्यवस्थित. पण जे मी उघड्या डोळ्याने बघतोय ना असं वाटतंय खरंच स्वर्गातनं चाललो आहे काय. आणि मॅपमध्ये आता आपण बघताय मालवण काही जास्त लांब नाही. आता सध्या आपण इथं आहोत, जवळजवळ कोल्हापूरच्याही पुढं आलो आहे. कोल्हापूरच्या पुढे आलो आहे आपण आता. ही आपली दिशा आहे आणि इथे बरोबर इथे चिपी एअरपोर्ट आहे. हे बघा सिंधुदुर्ग एअरपोर्ट इथे. आता ऑलमोस्ट आपण पोहोचलोय आणि डिसेंड करायला सुरुवात केली आपल्या विमानाने. मंत्रालय ने अपने विमान सेवा पोर्टल अपग्रेड किया है, जो इंटरएक्टिव वेब
Very good morning, ladies and gentlemen. This is the captain from the flight deck once again. For your information, the weather in Sindhudurg seems to be low. I mean, we cannot approach in Sindhudurg because of low visibility, and we are diverting to Goa as of now. So we are presently 30 nautical miles descending, and requesting all passengers to be seated, and our ground staff in Goa will help you with all the details. Thank you very much, and expecting landing time in Goa will be another 18 minutes from now, and I'm sure आता आपण ऐकले की नाही मला माहीत नाही, कारण की आता जे आपले कॅप्टन होते त्यांनी अनाऊन्समेंट केली की जे चिपी एअरपोर्ट आहे सिंधुदुर्गचं, तिथं वेदर आहे ना विजिबिलिटी लो असल्यामुळे ना तर आपण तिथं लँड करू शकणार नाही आहे. तर त्यांनी आता अल्टरनेट ऑप्शन म्हणून आता आपण गोव्याचं जे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना तिथं आता आपण चाललो आहे. आता इथून 20 मिनटं लागतील तिथं जायला. तर हे माझ्यासाठी तर नवीनच होतं, कारण की मला माहीत नाही. आता हे दादा बसले होते शेजारी, हे बोलले की जास्त करून असंच होतं ज्यावेळेस पुण्यावरून फ्लाईट निघते आणि जर वेदर जर नसेल क्लिअर म्हणजे फॉग वगैरे असेल तर मग ते डायवर्ट करतात मोपा एअरपोर्टला, तिथून मग बसेस वगैरे पाठवून मग ते पाठवतात पॅसेंजर्सला सिंधुदुर्गला. तर हे हा एक्सपिरियन्स आपल्यासाठी नवीन आहे आणि आपल्यालाही हे समजलं असेलच जर आपण प्रवास करत असाल पुण्याहून सिंधुदुर्ग. आणि खाली आपल्याला आता समुद्र दिसायला लागलेला आहे. आपण पोचलो आहे गोव्यात. cabin crew be seated for landing. Thank you. कोकण रेल्वे समोर दिसते बघा. समोर आपली फ्लाईट बघताय. आपण पोचलोय मोपा एअरपोर्टला. या साईडला इंडिगोच्या 2 फ्लाईट्स आहेत. जायचं होतं सिंधुदुर्ग मालवण आणि पोचलोय गोव्याला. हीच ट्रॅव्हलिंगची मजा आहे मंडळी. चला आता नशिबात आपला गोवाच असेल, मग गोव्याला चालू आहे. मोपा एअरपोर्ट. मोपा एअरोफ्लोटची फ्लाईट आहे समोर, रशियन. आणि आपल्याला माहितीच आहे गोवा एअरपोर्ट म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते इंटरनॅशनल फ्लाईट एअरोफ्लोट मेड इन रशिया. बॅगेज बेल्ट आपण समोर पाहत आहे. आता फ्लाईट 91चे जे पॅसेंजर्स आहेत ना त्यांना इथंच थांबायला लागणार आणि इथून आपले बॅगेज कलेक्ट करायला लागतील, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जायचं होतं सिंधुदुर्गला. आपण तर खास व्हिडिओसाठी आलो होतो. मोपा एअरपोर्ट दुसरी वेळेस आहे. पहिल्यांदा आपण इथून फ्लाईट घेतली होती पुण्यासाठी
जबरदस्त एअरपोर्ट आहे. बँगलोर आणि हे मला दोन आतापर्यंत सगळ्यात बेस्ट वाटलेले एअरपोर्ट म्हणजे हे दोन एअरपोर्ट. आणि गोवा म्हणलं की आपल्याला इंटरनॅशनल पर्यटक आपल्याला समोर दिसत आहेत बघा. कारण की गोवा फिरण्यासाठी इंटरनॅशनल पर्यटक बहुतेक येतात आणि हा म्हणजे बेस्ट टाईम आहे येण्यासाठी. आताच आपण एरोफ्लोटची फ्लाईट बघितली, ती सज्ज आहे जाण्यासाठी रशियाला. आणि रशियामध्ये तर आहे ना, रशियन्समध्ये तर खूप फेमस आहे गोवा. आता सगळ्यात महत्त्वाचं एअरपोर्टच्या बाहेर आलो आहे आणि इथंच आता आपल्याला आहे ना आपल्याला जायचं आहे आता मापसाला. कारण की आता मालवणला जाऊन फायदा नाही. जिथून जवळ 70-80 किलोमीटर आहे मालवण. आणि म्हणजे मालवणला एक्झॅक्टली आपल्याला सोडणार नाही, आपल्याला जावं लागेल चिपी एअरपोर्टला. त्याच्यानंतर मग तिथून आपल्याला काहीतरी करून गाडी करून आपल्याला जावं लागेल मालवणला. तर मालवणला परत कधीतरी येऊयात आपण. पण एअरपोर्ट सध्या बघताय आपण. इथून आता आपल्याला जायचं आहे मापसाला. मापसासाठी आपल्याला समोरून आहे ना, इथे मी आता विचारलं, इथं कुठेतरी काउंटरला आपल्याला तिकीट मिळेल. जी शटल बस असते 250 रुपये तिकीट आहे. ज्यावेळेस आपण पुण्याला गेलो होतो त्यावेळेस त्याच बसने आलो होतो. आता त्या बसचं तिकीट घेण्यासाठी जाऊयात सगळ्यात पहिले. पण थ्रिल कसं आहे तुम्हाला, मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की मी आज गोव्याला येईल. साईडला समोर आपण बघताय फ्लाईट्स ज्या शेड्यूल्ड आहेत त्या. आणि आपल्याला जे तिकीट घ्यायचं गोवा टॅक्सी इथे समोर काउंटरला विचारलं. गव्हर्नमेंट ऑफ गोवा टॅक्सी काउंटर 900 रुपये मापसापर्यंत सांगितलं. आणि मी ज्यावेळेस आलो होतो आपल्या AC बसने, ते समोर आपण बघताय शटल. इथं आता कोणीच नाही. त्यांना विचारलं, ते बोलले की 10 वाजता येणार आहेत. अर्धा तास बाकी आहे अजून. अर्धा म्हणजे जवळ 35 ते 40 मिनटं बाकी आहे. काउंटरला कोणीच नाही. मी एकटाच आहे बहुतेक तिकडे जाणार आहे. जायचं होतं कोकणात, पोचलो आहे गोव्यात. ही आपली ट्रॅव्हलरची लाईफ आहे. आणि काहीच माहिती नसतं कधी काय घडेल ट्रॅव्हलर्सच्या लाईफमध्ये. पण जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता जसं मी आपल्याला सांगितलं अजून अर्धा तास बाकी आहे. आता समोर या साईडला काउंटर आहे. तिकीट काढूयात आणि मग जाऊयात गोव्याला. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मंडळी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. सगळ्यात महत्त्वाचं तिकीट दर तर 3100 रुपये मला तिकीट दर लागला पुणे ते सिंधुदुर्ग एअरपोर्टचा. पण आपण पोहोचलो डायरेक्ट गोव्याला तेवढ्याच दरामध्ये. खरं तर तुम्ही जर आधी बुक केलं ना तर 2500 रुपयाच्या दरम्यान आपल्याला हे तिकीट भेटून जातं. आणि गोव्याला जर यायचं असलं तर गोव्याचं पण तेवढंच 2200-2300 रुपयामध्ये जर आधी केलं तर बुक तर होऊन जातं. नाहीतर मग 3000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त ते तिकीट बुक होतं. तर एअरपोर्टच्या बाहेर आता आलो आहे. तिकीट काढलं आहे 150 रुपयाचं. मी मगाशी म्हणलो असेल 250 तर चुकून म्हणलो होतो. 150 रुपयाचं तिकीट आहे. तर फायनली बसमध्ये आलो आहे आता आपण आणि तिकीट काढलं. मी आपल्याला दाखवलं 150 रुपयाचं तिकीट, जे की खूपच रिजनेबल आहे. बाकीच्या कम्पेअर केलं ना आपण दुसऱ्या ज्या टॅक्सी वगैरे आहेत 1000 रुपयाच्या खाली काय आहेच नाही इथं. तर हे बेस्ट आहे. 150मध्ये आपण इथं येऊ शकता. तर आता चला, मला वाटतं 1 तास लागेल आपल्याला पोहोचायला आणि मापसामध्ये पोहोचू आणि त्यानंतर मग या व्हिडिओचा आपण तिथेच शेवट करूयात. तर फायनली मंडळी आपण पोहोचलो आहे मापसा म्हणजेच गोवा. मापसाचा एसटी स्टँड समोर बघताय. आणि आपला प्रवास झाला तो म्हणजे विमानाचा पुणे ते गोवा असा. खरं तर आपल्याला प्रवास करायचा होता सिंधुदुर्ग मालवण, पण काही टेक्निकल रिझनमुळे ते होऊ नाही शकलं. पण कधीतरी परत एकदा आपण मालवणला जाऊयात, प्रवास जरूर करूयात. तर चला मग मी घेतो आपली रजा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इंस्टा ID आहे puneri.humsafar. चला भेटूयात. जय महाराष्ट्र.